इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. हेच कळत नाही की ह्या काळात सुद्धा भविष्य आणि अजूनही असे मोठे लोक त्यांच्याकडे का जातात आणि का जावं. म्हणजे ह्या शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या महाराष्ट्रात असे प्रकार आजही घडतात. हे माझ्यासाठी आश्चर्यचकितच आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. जे काही त्यांच्यावर आरोप झालेले आहेत किंवा जे आरोपच्या माध्यमातून त्यांना अटक केली असं माझ्या कानावर आहे. खरोखरच निंदनीय आहे. म्हणजे असे प्रकार महाराष्ट्रात घडतात. ज्या महिला आयोगाच्या सुद्धा प्रमुख ज्या कोण आहेत त्या त्यांच्या ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत असं माझ्या कानावर आहे. माझं तर उलटं मुख्यमंत्र्यांना म्हणणं हे आहे की ताबडतोब त्यांनी जर राजीनामा, नैतिक दृष्टिकोन राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा लगेच घ्या. नाही राजीनामा देत असतील तर त्यांना बडतर्फ करा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. कारण का महिला आयोगाच्या प्रमुख आहेत त्या तिथले विश्वस्त आहेत आणि महिलांच्यावर हा बाबा जो कोण असेल अत्याचार करतो हे ऐकणं सुद्धा ज्यावेळी मला कळालं, मी ज्यावेळी लँड झालो मला कळालं, मला ऐकण्यात सुद्धा मला ते ऐकून ऐकल्यासारखं नाही. ऐकू म्हणजे मला म्हणजे त्या मी रुपेशना सांगितलं मला हे ऐकायचं सुद्धा नाही म्हटलं. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होते महाराष्ट्रात. ही दुर्दैव आहे. कठोर निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. सखोल चौकशी व्हायला पाहिजे. या मागं कोण कोण आहेत, कोणकोणत्या महाराजाकडे जातात, काय काय तो हा महाराज करतो, स्वतःला महाराज समजून घेतो किंवा बाबा स्वतःला समजून घेतो, हे सखोल चौकशी व्हायला पाहिजे. असे प्रकार महाराष्ट्रात घडायला नाही पाहिजेत आणि असे जर प्रकार महाराष्ट्रात घडत असतील अशा लोकांना महाराष्ट्रात ठेवू नये असं या मी मताचं आहे. अनेक त्यांना संरक्षण अनेक माध्यमातून त्यांना मिळालेलं आहे. ते काही नाकारता येत नाही आणि म्हणून ही मांगात मस्ती आहे आणि मस्ती जिरवण्याची हीच वेळ आहे आणि म्हणून असे प्रकार परत घडू नयेत आणि कोणी असे धाडस करू नये म्हणून मी डायरेक्ट कोर्ट मुख्यमंत्र्यांनाच केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी कठोर ते कठोर कारवाई याच्यावर करावी. सखोल चौकशी त्याच्यावर होणं गरजेचं आहे. असे प्रकार महाराष्ट्रात ह्याच्या पुढे घडायला नाही पाहिजे ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे आणि एक संरक्षण हे महिलांना द्यायला पाहिजे आणि म्हणून संरक्षण जर द्यायचं असेल तर महिला आयोगाचे अध्यक्षच ज्यांच्याशी त्यांचे कनेक्शन आहे त्यांना पहिलं तुम्ही त्या पदावरनं तुम्ही काढून टाकावं. त्यांची चौकशी व्हावी आणि मग बघू. तोपर्यंत न थांबता ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा असं माझं मुख्यमंत्र्यांना सूचना असेल. नाही, माझा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांच्यावर. कुठेही यंत्रणेवर दबाव येता कामा नये. त्यांनी स्वतः लक्ष ह्याच्यात घालावं. कारण का हा विषय नुसता काय नाशिकचा नाहीये किंवा हा विषय काय या प्रांताचा नाही. हा विषय पूर्ण महाराष्ट्रासाठी निगडीत आहे. सगळ्या महाराष्ट्रात लक्ष आहे ह्याच्यावर आहे की काय प्रकार हे चाललेत महाराष्ट्रात आणि त्याही एवढे मोठे मोठे कोण कोण त्यांच्याकडे जातात लोक. कोण काय तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय पाय धुतात त्या बाबाचं पाद्यपूजन. बापरे, म्हणजे हा वाक्य सुद्धा म्हणजे पाद्यपूजन म्हणजे लज्जास्पद आहे सगळं. NCN न्यूजसाठी रोहन दाणी, नाशिक.